आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। शिक्षकांच्या सेवाविमान पुनर्विलोकनास मान्यता, पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय असे परिपत्रक संपूर्ण राज्यात निघणार आहे। पुणे जिल्ह्याचं हे परिपत्रक निर्गमित झालेले आहे। 17 ऑक्टोबर 2025चं महत्त्वपूर्ण परिपत्रक। या परिपत्रकाच्या थोडक्यात सविस्तर आपण माहिती बघणार आहोत। दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत। राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांचा बाबत सरकारचा काय निर्णय आहे ते आपण दुसरी अपडेट पाहणार आहोत। पाहूया सविस्तर। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 10 व 15 नुसार वय वर्ष 54 पूर्ण झालेले किंवा 30 वर्षाची सेवा पूर्ण केलेले प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या सेवा विस्तारासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे। नियत सेवा वयोमान पुनर्विलोकन समितीची सभा 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आली होती। समितीच्या शिफारशीवर आधारित ह्या शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्ती दिनांकापर्यंत अथवा नमूद मुदतीपर्यंत सेवेत राहण्यास मंजुरी देण्यात आली आहे। हा निर्णय ग्रामविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशांच्या अनुषंगाने घेण्यात आला असून संबंधित शिक्षकांना त्याबाबत लेखी कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहे। 17/10/2025 का पुणे जिला परिषद का ये परिपत्रक है। ऐसी परिपत्रक सभी जिलों में लागू होने वाला है, जिसकी सेवा 24-55 साल वर्ष पूर्ण झालेली आहे अथवा 30 साल पूरी हुई है। ऐसे जिन सेवा पूरी हुई है उनके लिए ये 7/10/2025 को 3 बजे नियत वयोमानानुसार पुनर्विलोकन सभा आयोजित केली आहे आणि त्यांना सेवा सातत्य मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या परिपत्रकामध्ये पूर्ण यादीसुद्धा दिलेली आहे। हे परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता। दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय 17 ऑक्टोबरचा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित। पाहूया सविस्तर। 20 ऑक्टोबर 2025 महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांना 6वा व 7वा वेतन आयोग लागू केला होता। मात्र दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना MSCP लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चित कशी करावी याबाबत स्पष्टता नव्हती। यावरून दीर्घकाळ गोंधळ निर्माण झाला होता। शासन निर्णयाचे मुख्य मुद्दे: दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी MSCP योजना अंतर्गत पहिला व दुसरा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। ही निश्चिती वित्त विभागाच्या आदेशानुसार 7व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्स तक्त्यात केली जाईल। ज्या कर्मचाऱ्यांना MSCP नंतर कार्यकारी पदोन्नती मिळाली आहे त्यांचे वेतन रूल 7 किंवा रूल 11 अनुसार स्तरावर पे लेवल निश्चित केले जाईल। ज्यांना पदोन्नतीची संधी असूनही कार्यकारी पदोन्नती मिळाली नाही त्यांचे वेतन पदोन्नती पदाच्या स्तरावर निश्चित केले जाईल। ज्यांना पदोन्नतीची कोणती संधी उपलब्ध नाही आणि त्यांनी फक्त MSCPचे 1 किंवा 2 लाभ घेतले आहेत त्यांना पुढील किंवा त्यानंतरच्या स्तरातील योग्य सेलमध्ये वेतन देण्यात येईल। उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण: एका कर्मचाऱ्याने 1/1/2016 पूर्वी पहिला MSCP लाभ घेतला असेल तर त्याचे वेतन 5,200, 20,200 व ग्रेड पे 1900 पासून वाढून पे मॅट्रिक्स लेवल S6 मध्ये निश्चित होईल। 2 लाभ घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन लेवल S8 पर्यंत वाढवले जाईल। लागू असलेले विभाग: हा निर्णय खालील संस्थातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल: सर्व कृषी विद्यापीठ व संलग्नित अनुदानित महाविद्यालय, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, डेक्कन कॉलेज व पीठ संलग्न संशोधन संस्था पुणे, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था पुणे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे। अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे: वेतन निश्चिती करताना फिटमॅट फॅक्टर 2.57 ने गुणाकार करून योग्य पे सेल मध्ये वेतन निश्चित करावे।
रक्कम 2 सेलमध्ये येत असल्यास पुढील सेल स्वीकारली जाईल. कोणतीही नवीन वेतन रचना लागू न करता विद्यमान रचनेत बदल केले जातील. हा आदेश 1 जानेवारी 2016 पासून प्रभावी राहील. निष्कर्ष, या शासन निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नवीन वेतन निश्चित प्रश्न निघाला आहे. शासनाने 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी पारदर्शकता आणत अर्थसंकल्प विभागाच्या संमतीने आदेश जारी केला आहे. शासन निर्णय पाहूया. 17 अक्टूबर का 2025 का ये परिपत्रक है. जो कर्मचारी आश्वासित प्रगति योजना का फ़ायदा जिन्होंने उठाया उनकी 1 जनवरी 2016 से वेतन निश्चिति होगी. ये शासन निर्णय उनके लिए लागू किया गया है. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी है, अब उनका पगार में बढ़ोतरी होगी और उनकी पदोन्नति भी होगी. ये पूरा शासन निर्णय के बारे में हमने पूरी मालूमात देखी. अभी भी आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो. ये पूरा परिपत्रक अखिल ताम्बुलकर क्लासेस के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक है, वहाँ से आइए शासन निर्णय आप डाउनलोड कर सकते हैं.